दिल्ली स्फोट प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांची आता खैर नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला इशारा। दोषींना कठोर शिक्षा होणारच, पंतप्रधान यांची ग्वाही। मिनी विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीसांच्या सूचना। भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष झाला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे पदाधिकारी आणि नेत्यांना निर्देश। दिल्ली स्फोट प्रकरणी उद्या महत्त्वाची बैठक। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्या बैठक होणार। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमध्ये। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोटात 8 जणांचा मृत्यू, 20हून अधिक जण जखमी। दिल्लीतील स्फोटाचा पुलवामा कनेक्शन समोर। स्फोट झालेल्या हुंडाई i20 कारची अनेकदा खरेदी विक्री। काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार। दिल्लीतील कार स्फोट प्रकरणी पुलवामात छापे। काश्मीरमधील अनेक ठिकाणी टाकण्यात आले छापे। पुलवामातून एका व्यक्तीला घेतलं ताब्यात। दिल्लीतल्या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ॲक्शन मोडमध्ये। अमित शहांची अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक सुरू। दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, नवी मुंबई, नागपुरातही सुरक्षा कडक। राज्यभरातील पोलीस हाय अलर्टवर, ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू। धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर। त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि खासदार हेमा मालिनी यांनी व्यक्त केली नाराजी। चुकीच्या बातम्यांविषयी पत्रकारांचे टोचले कान। धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरवणाऱ्या बातम्यांनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचं श्रद्धांजलीपर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की। लोकप्रतिनिधींना होणाऱ्या ब्रीफिंगविषयी सवाल उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।